बसले सिंहासनावर आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस चालायला लागले त्यावेळेस अचानक एक कळ आली. त्याचं नाव कोण? शिशुपाल. शिशुपाल महाराज म्हणू लागले, अरे हा तर रणछोडदास आहे, मी ह्याला राजा मानत नाही, मी ह्याला देव मानत नाही. त्यांनी म्हणले, तुला मान किंवा न मान मानाचा आमचा काय संबंध आहे का? घरचं कार्य आहे माझ्या, तर मान कुणाला द्यायचा हा आम्ही ठरवणार आहे ना. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? मग त्यांनी म्हणले की तुझ्या घरचा प्रॉब्लेम राहिला नाही, आता सगळ्या जगाचा झालाय. अरे त्या म्हणले नाही, म्हणले मी त्यांना बोलत नाही. मी अनेक अनेक अभद्र शब्द बोलायला चालू झाले. त्यांच्या बाजूनं कौरव उभा राहिले भांडणं करायला. मूर्खाला महामूर्ख तयार होत असतो लगेच मागं दुसरा सपोर्ट द्यायला. अशी अवस्था झाली तिथं. श्रीकृष्ण म्हणले, तुम्ही काय गोंधळ घालू नका, हा आमच्या सोयरीकपणे आहेत, म्हणजे आमचा सोयर आहे, त्याच्यामुळं हा विषय गावचा करू नका, आमच्या घरचा विषय आहे. विषय की त्यांना भगवंताने गावचा विषय करू नका, घरचा विषय आहे. त्यांनी म्हणले, बाबा बोलू नये असं वाईट. अरे म्हणलं, तुला तर बोलण्यासारखी जागा शिल्लक नाही. आणि शिशुपाल महाराज एक असा होता, त्याची मागची कथा खूप वेगळी आहे सांगत असताना ना.